बरं आता तुम्ही सांगा वहिनींबद्दल. मनीषा माझी बायको खूप सुस्वभावी आहे, मनमिळावू आहे. बरं. आणि बरंच समजूतदार आहे, म्हणजे सगळ्यांना समजून घेते. घरातल्या सगळ्यांना अगदी मनापासून सगळ्यांचं करते. अरे वा, मग चांगलं आहे ना. हो, खूप चांगलं आहे. आणि ते काय कॉम्प्युटर क्लासला काय झालं? आम्ही कॉम्प्युटर डिप्लोमा केला होता, एक ऍडव्हान्स डिप्लोमा. तिथे भेट झाली दोघांची. कम्प्युटर क्लास एकाच ठिकाणी गेला? एकाच ठिकाणी केला. आणि मग याच वाटलं की येस करेक्ट होणार कोर्स पूर्ण. हो. कोर्स पूर्ण नाही झाला, पण इकडचा कोर्स पूर्ण झाला. पण तेव्हा जसा स्वभाव होता तसाच आहे की आता काय? तसाच म्हणजे कसा? तसाच, म्हणजे जी जशी हवी होती बायको, म्हणजे बघितलं आवडली की यस अशी बायको हवी. मला सांगा की त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाहीत ना. ते खूपच म्हणजे समजूतदार आणि खूपच मॅच्युअर्ड आहेत. व्यवस्थित म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला सपोर्टिव्ह, म्हणजे माझं काही चुकत असेल तरी सुद्धा समजावून सांगतात व्यवस्थित. छान. आता या पुढच्या खेळामध्ये मी 10 वस्तू सांगणार आणि त्या तुम्ही दोघींनी आणायचे. वस्तू आहेत पक्कड, कमरेचा पट्टा, लसूण, पुस्तक, हँगर, टूथब्रश, कात्री, लाटणं, सॉक्स, पेन. वेळ सुरू झाली. 5 10 सगळे सांगू शकतात. 15 20 25 30 45 सेकंद होऊन गेलेली आहेत. दाराच्या मागे बघ, इथे बेडरूमच्या 1 मिनिट पूर्ण झालं. तुम्ही पुढे आलाय. अजून कात्री आणली. अजून काय? 10 9 8 7 6 5 4 3 वेळ. 2 वस्तू राहिल्या, नाही तर आणखी 500 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं. 7-8 वस्तू आणल्या. पुस्तक आणि पेन राहिलं. पेन तर बाबांच्या खिशालाच होतं आणि त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 हे आणखी 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नाहीतर 1500 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं. भेटूया पुढच्या महिन्यांना. तुमचं स्वागत. आता या दोघांनी धावपळ केली. मुलीने आईला बक्षीस मिळवून दिलं. आता तुम्ही किती बक्षीस मिळवून देता ते आम्हाला बघायचंय. यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे त्याचा अभिनय तुम्हाला करायचा आहे. बोलायचं नाही. आणि ज्याचा अभिनय केलेला आहे, इथे जे लिहिलेलं आहे ते उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. हा, वेळ झाली. सुरू. व्यवसाय डॉक्टर. 1 अभिनंदन. पहिलं उत्तर बरोबर आलं. टीचर. शिक्षक लेखक. अभिनंदन. 2 फायटिंग. क्रिकेटर. बॉलर. मराठीत. बॉल. अभिनंदन. बोलायचं नाही. कवी. लेखक. पेपर. 1 मिनिट झालेला आहे. आरती. वेटर. अभिनंदन. 10 9 कुठला राहिलाय बघा. 8 7 बघा. 6 क्रिकेटपटूचं काय? 5 4 3 2 1. नुसतं करा ना. काय होतं ते? फलंदाज किंवा बॅट्समन. सगळ्यात महत्वाची गोष्ट
आपण सगळे खेळ बघत होतो, इथून बोललं जात होतं, पण त्याच वेळेला यांच्याकडून ते उत्तर बरोबर, जसं बाकीच्या गोष्टींना वेटर म्हटल्याबरोबर लगेच केलं तसं तेव्हा झालं नाही. आणि त्यामुळे 4 उत्तरं बरोबर आली. 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8. अभिनंदन. आणि त्याचबरोबर तुम्हाला नाही, ते वहिनींना द्यायचे. छान. अशा तऱ्हेने बक्षीस तर मिळालेलं आहे. आणि आता पुढच्या वहिनी किती बक्षीस मिळवणार तेही आपण बघणार आहोत. बाबा अभिनय करणार आणि आईला बक्षीस मिळवून देणार. सगळे मदत करणार, पूर्ण कुटुंब. पण यांचा अभिनय आणि तुम्ही ते अचूक ओळखलं तर बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. अभिनंदन. 1 मच्छीमार. अभिनंदन. शिंपी. 3 गायक. 4 मेकअप मॅन. 5. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला नाही, तुमच्या हस्ते आपण त्यांना देणार आहोत. 1000 रुपये. आणि त्यांनाही बरं वाटेल ना की आज तुम्ही 1 ग्रॅम सोन्याचा दागिना आणून दिलेला आहे. त्या अभिनंदन. अरे काय सुंदर बक्षीस समारंभ आहे. अभिनय सम्राटांचं हे घर आहे. अरे वा, बघा त्यामुळे काय छान. 30 सेकंदात अभिनय त्यामुळे केला आम्ही ओळखलं. आणि ओळखलेला आहे अभिनय सगळ्यांनी. आणि आता बघणार आहोत आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार. पैठणी या खेळामध्ये वहिनी आता ठोकळ्यावरती उभ्या आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर पायानेच तो ठोकळा सरकवत पुढे जायचा आहे. आणि सर्वात आधी ही रिंग उभ्या असलेल्या त्या लाकडी वस्तूमध्ये टाकायची आहे. सगळ्यात आधी खेळ ज्या वहिनी पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. उपविजेत्या ठरल्या रणदिवे वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या भट वहिनी. त्यांना रूप संगम यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. ऋतू इस्टेट ठाणा घोडबंदर रोड इथे रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.